हरिः ओम नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एकादश्यां विशेषेण कर्तव्यं भोजनद्वयं रात्रौ जागरणं कुर्यात् दिवाच हरिकीर्तनम्. एकादशीला 2 कर्तव्य पार पडावी. काय करावं तर दिवसा हरिकीर्तन करावं आणि रात्री जागरण करावं. कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे बरं. भगवंताचं लग्न तुळशीशी लावलं जातं आणि तुलसी माता म्हणूनही पूजनीय आहे. तुलसीपत्र सेवनाने अनेक विकार दूर होतात. त्यामुळे पाप दूर राहावं म्हणून आपण जर कटिबद्ध झालो ना, तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकतो बरं. भगवंत कसा आहे हो, रसो वै सहा असा आहे. आणि म्हणून रसरशीत अशा ऊसामुळे त्याला शोभा येते, म्हणून तो ऊसाचा मंडप घातला जातो. भगवंताच्या विवाह निमित्ताने दीपोत्सव केला जातो आणि या भगवंतासाठी लावलेल्या असंख्य दिव्यांमुळे प्रबोधिनी एकादशी ही देव दिवाळी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये आणि मन या 11 इंद्रियांना आपापल्या विषयांचं उपोषण घडवायचंय आणि त्यांना भगवदाकार करायचंय. हा खरा एकादशीचा उपवास आहे, हे लक्षात घ्या बरं. एकादश्याम न भोक्तव्यम असा दंडकच घातलाय मुळी. भगवान विष्णूंची सेवा ही आपण विष्णू सहस्रनाम पठण, पूजन, भजन, कीर्तन अशा माध्यमातून करायची आहे. या प्रबोधिनी एकादशीला केलेले दान, होम हवन, जप जाप्य हे करोडो पटीने आपल्याला फळ देतात. ब्रह्मदेवांना पूर्वी जेव्हा नारदजींनी विचारलं होतं ना या एकादशीचं महात्म्य, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, प्रबोधन महात्म्यम पापम पुण्यवर्धनम असं या एकादशीचं महात्म्य आहे. त्यामुळे वर्षभराच्या कळत न कळत घडलेल्या पापांचा नाश करणारी ही एकादशी आहे. विवेक जागृत करणारी, बुद्धीला पवित्र ठेवणारी ही एकादशी आहे. त्यामुळे एकादशी व्रत करणाऱ्यांवरती परमात्म्याची कृपा बरसते. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथी एकमेकांना जेव्हा लागून येतात तेव्हा त्रिस्पृशा तिथी बनते आणि या वर्षी ही अशीच ही त्रिस्पृशा महाद्वादशी आलेली आहे. त्यामुळे अत्यंतिक श्रद्धेने, प्रेमाने आणि भगवंताला पूर्ण समर्पित बुद्धीनं हे एकादशीचं व्रत सर्वांनी करणं हे आपलं मनुष्य जन्माला आल्यानंतरचं आद्य कर्तव्य आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हरिओम तत्सत. 2.42